हॅलो स्टुडंट, बघा टॉपिकचं नाव सर्वांना माहीत आहे, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण जेनेटिक्स म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे काय, व्हेरिएशन म्हणजे काय, जीन, त्यानंतर लाईक पिकेट लाईट्स अशा काही टर्म्सपासून स्टार्टिंग केली होती. त्यानंतर मेंढ्याच्या वर्कआउटवर थोडंसं आपण त्यावर डिस्कशन केलं होतं आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण मेंढ्यांनी कोणत्या प्लांटचं सिलेक्शन केलं होतं, त्या प्लांटविषयी थोडीशी त्याची जनरल कॅरेक्टर, फॉर एक्झाम्पल पायसम सटायगम. त्यानंतर ह्या पायसम सटायगमचे मध्ये मेंढ्यांनी जे काही 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑब्झर्व केली होती, त्या 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरविषयी आपण डिस्कशन केलं होतं. त्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर कोणती आहेत, रेसेसिव्ह कॅरेक्टर कोणती आहेत आणि त्यानंतर नेक्स्ट आपण जेनेटिक्समधल्या काही टर्म्स बघितल्या होत्या. फॉर एक्झाम्पल होती जीन, फॅक्टर, ट्रेट, कॅरेक्टर, अलील, होमोझायगस, हेटेरोझायगस, देन द होमोलोगस क्रोमोझोम, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड रेशो, डायहायब्रिड रेशो. ह्या सगळ्या टर्म झाल्यानंतर मग आपण नेक्स्ट लेक्चरला फर्स्ट क्रॉस घेतला होता, तो म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस. बघा सर्वांच्या लक्षात आहे का एक्झाम्पल, मोनोहायब्रिड क्रॉस. when a cross take place between the two homozygous individual considering a single pair of a contrasting character is known as a monohybrid cross. आणि मग ह्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण 2 पॅरेंट सिलेक्ट केले होते. एक जो पॅरेंट होता तो मेल होता, अनादर पॅरेंट फिमेल होता. एक पॅरेंट टॉल होता, अनादर पॅरेंट हा ड्वार्फ होता. मग त्यामध्ये सुरुवातीच्या स्टेपमध्ये आपण फिनोटाईप लिहिलं होतं. फिनोटाईप म्हणजे टॉल आणि ड्वार्फ इंडिव्हिज्युअल. त्यानंतर त्याचे जिनोटाईप म्हणजे कॅपिटल टी, त्यानंतर ड्वार्फचे स्मॉल टी आणि त्यामधला एक गॅमेट कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि मग ह्यांचं क्रॉसिंग झाल्यानंतर आपण F1 जनरेशन काढली होती आणि F1 जनरेशनमध्ये जे F1 हायब्रिड ऑप्टेन झाले होते, अशा F1 हायब्रिडचं आपण क्रॉसिंग केलं होतं, सेफ्टिंग केलं होतं आणि त्यानंतर F2 जनरेशन काढली होती. F2 जनरेशनमध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे की जे ऑफस्प्रिंग फॉर्म झालेले आहेत ते 3 टॉल आहेत आणि एक जो ऑफस्प्रिंग आहे तो ड्वार्फ आहे. त्यामुळे तिथं आपण लिहिताना फिनोटायपिक रेशो 3:1 आणि त्यावरूनच आपण जिनोटायपिक रेशो काढला होता 1:2:1. म्हणजे 1 जो आहे तो प्युअर टॉल ऑफस्प्रिंग, त्यानंतर 2 आहे ते हायब्रिड टॉल होते आणि राहिलेला जो रिमेनिंग 1 आहे तो प्युअर ड्वार्फ ऑफस्प्रिंग होता. आणि याप्रमाणे त्यामध्ये आपण फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो रिप्रेझेंट केली होती. तर बाळांनो, आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. तुम्हाला पहिल्या लेक्चरलाही सांगितलं होतं की मेंडलने जे काही पॉस्च्युलेट काढले होते, कार्ल कॉर्नेन्सनी पुन्हा त्याला लॉ म्हणून ते लॉ सगळीकडं रिपब्लिश झाले होते. आता ते लॉ कोणकोणते आहेत, तर पहिला जो लॉ आहे त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ द डॉमिनन्स. सेकंड जो लॉ आहे त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ द सेग्रिगेशन आणि थर्ड जो लॉ आहे तो लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता मोनोहायब्रिड क्रॉस आपण जो क्रॉस बघितला होता, पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करते की मोनोहायब्रिड क्रॉस कशाला म्हटलं जातं, व्हेन ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन 2 homozygous individual considering a single pair of a contrasting character is known as a monohybrid cross. म्हणजे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरपैकी एकच कॅरेक्टर हे कन्सिडर केलेलं होतं जेव्हा मोनोहायब्रिड क्रॉस काढायचा होता त्यावेळेला. ते म्हणजे मग तुम्ही कोणतंही त्यामध्ये 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, हाईट ऑफ द प्लांट घ्या, सीडचा कलर घ्या, सीडचा शेप घ्या, पॉडचा कलर घ्या, पॉडचे शेप घ्या किंवा फ्लॉवर कलर, फ्लॉवर पोझिशन, या 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरपैकी कोणतंही एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेऊन त्यामध्ये आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो आपल्याला त्यामध्ये मांडता येतात. तर आता मी मोनोहायब्रिड क्रॉसचा उल्लेख आजच्या लेक्चरला का केलेला आहे, तर सर्वांनी लक्षात घ्या की मोनोहायब्रिड क्रॉस जेव्हा त्याविषयी जेव्हा डिस्कशन झालं त्यानंतर ह्या मोनोहायब्रिड क्रॉसवरनं 2 लॉज प्रूव्ह केले गेलेले आहेत. कोणते 2 लॉ, तर पहिला जो लॉ आहे त्या फर्स्ट लॉचं नाव
आहे लॉ ऑफ द डॉमिनन्स आणि सेकंड जो लॉ आहे त्या सेकंड लॉचं नाव आहे लॉ ऑफ द सेग्रिगेशन. आजच्या लेक्चरला आपण एकच लॉ बघणार आहोत, लॉ ऑफ द डॉमिनन्स. आता लॉ ऑफ डॉमिनन्सचं स्टेटमेंट बघण्याच्या आधी सर्वांना माहीत आहे की मेंडेलने आर्टिफिशियल क्रॉस करण्यासाठी काय केले होते की 2 पी प्लांट घेतले होते, म्हणजे त्याचे फ्लॉवर्स घेतले होते. एक जो फ्लॉवर आहे तो मेल आणि तर जो फ्लॉवर आहे तो फिमेल. फिमेलमधले बिफोर अँथेसिस होण्याच्या आधीच त्यातले स्टॅमेंट्स रिमूव्हल केले होते, म्हणजे इमॅस्क्युलेशन ही प्रोसेस त्यामध्ये त्यांनी प्रोसीड केली होती. आणि त्यामध्ये लक्षात घ्या की जे फिमेल फ्लॉवर आहेत त्यावर मेल फ्लॉवरमधले पोलन ग्रेन डिपॉझिट केले होते आणि त्यामध्ये आर्टिफिशियल क्रॉस घडवून आणला आणि मग त्यापासून F1 जनरेशन F2 जनरेशन ह्याप्रमाणे ह्या जनरेशनमधून ऑफस्प्रिंगचं ऑब्टेन केलं गेलेलं आहे. आता लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये आपल्याला फक्त F1 जनरेशनपर्यंतच ते एक्झाम्पल तिथं डिनोट करायचं आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स जेव्हा आपण स्टेटमेंट हा लॉ जेव्हा आपण प्रूव्ह करणार आहोत तिथं जेव्हा तुम्ही एक्झाम्पल देणार आहात त्या एक्झाम्पलमध्ये फक्त F1 जनरेशनच तुम्ही दाखवायची आहे, F2 जनरेशन किंवा F3 जनरेशन त्यामध्ये दाखवायची नाही. कारण आपल्याला जो रिझल्ट मिळतो आहे तो फक्त F1 जनरेशनपर्यंतच रिझल्ट आपल्याला हवा आहे. आता बाळांनो ह्यामध्ये लक्षात घ्या की लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये जे आपण स्टेटमेंट केलं होतं, कोणतं स्टेटमेंट, व्हेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स आर क्रॉस्ड विथ इच अदर विथ, आता ह्यामध्ये सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर और ए मोर पेअर ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर केले होते. आणि ह्या वर्णन मेंडेलने काय सांगितलं होतं, द कॅरेक्टर्स विच आर एक्सप्रेस्ड in F1 generation are known as a dominant character and characters which are not expressed in F1 generation are known as a recessive character. मग आता लॉ ऑफ मेंडेल्सचं स्टेटमेंट कसं रिप्रेझेंट कसं करणार, when क्रॉस टेक प्लेस बिटवीन 2 homozygous parent considering single pair of a contrasting character or a 2 pair of a contrasting character, the characters which are expressed in F1 generation are known as a dominant character and the characters which are not expressed in F1 generation are known as a recessive character. बघा सर्वांनी इकडे लक्ष द्या, पुन्हा एकदा हे स्टेटमेंट सांगते, व्हेन 2 homozygous individual crossed with a single pair of a contrasting character, then the characters which appear in F1 generation are known as a dominant character and characters which are not expressed in F1 generation are known as a recessive character. ओके, आता लॉचं स्टेटमेंट सगळ्यांना समजलेलं आहे, पण नुसतं स्टेटमेंट मांडून तिथे चालणार नाही. जर तुम्हाला ह्यावर क्वेश्चन विचारला, ब्रीफ क्वेश्चन, एक्सप्लेन द लॉ ऑफ द डॉमिनन्स, तर स्टेटमेंट बरोबर तिथं तुम्ही एक्झाम्पलद्वारे ती स्टेटमेंट तिथं प्रूव्ह केलं पाहिजे. मग एक्झाम्पल घेताना मग तुम्ही कोणतंही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घ्या. आता मी तर जे एक्झाम्पलद्वारे प्रूव्ह केलेलं आहे तिथं 2 पॅरेंट घेतलेले आहेत. एक जो पॅरेंट आहे तो प्युअर टॉल पॅरेंट आहे, एक जो पॅरेंट आहे तो प्युअर ड्वार्फ आहे. मी इथं प्युअर का म्हटलेलं आहे, होमोझायगस हा शब्द का वापरलेला आहे, तर ह्यामध्ये लक्षात घ्या की त्यामध्ये जे अलिल्स आहेत ते सिमिलर अलिल्स आहेत आणि म्हणून त्या इंडिव्हिज्युअलचा उल्लेख करताना एक क्रॉस टेक प्लेस बिटवीन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल. होमोचा अर्थ काय, सिमिलर अलिल प्रेझेंट असणारा जो ऑर्गॅनिझम आहे, जो इंडिव्हिज्युअल आहे त्याला होमोझायगस असं म्हटलं जातं. मग आता बाळा ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार की 2 पॅरेंट आपण घेतलेले आहेत. एक पॅरेंट आहे तो प्युअर टॉल पॅरेंट आहे, एक पॅरेंट आहे तो प्युअर ड्वार्फ पॅरेंट आहे. मग आपल्याला फिनोटाईप दिल्यानंतर नेक्स्ट स्टेप माहिती आहे की जिनोटाईप. फिनोटाईपचा अर्थ काय, एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम आणि जिनोटाईप म्हणजे काय, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑर ए जेनेटिक मेकअप ऑफ ॲन ऑर्गॅनिझम.
मग टॉलमधले जिनोटाईप कोणते असणार? कॅपिटल टी, कॅपिटल टी. आणि ड्वार्फमध्ये जिनोटाईप कोणते असणार? स्मॉल टी, स्मॉल टी. त्यातले गॅमेट कोणते असणार? कॅपिटल टी, स्मॉल टी. त्यांचं क्रॉसिंग केल्यानंतर F1 जनरेशनमध्ये जे F1 हायब्रिड ऑप्टेन होणार, तो कसा F1 हायब्रिड ऑप्टेन होणार? कॅपिटल टी, स्मॉल टी. म्हणजे ह्यामधले जे सगळे F1 हायब्रिड आहेत ते टॉल आहे. मग इथं टॉलनेस हे कॅरेक्टर डॉमिनंट आहे. कुणावर डॉमिनंट आहे? तर ओव्हर द रेसेसिव्ह कॅरेक्टर. रेसेसिव्ह कॅरेक्टर कोणतं असणार? तर ड्वार्फनेस. टॉलनेस इज डॉमिनंट ऑन ए ड्वार्फनेस. आणि म्हणून टॉलनेस या कॅरेक्टरला डॉमिनंट असं म्हटलं जातं आणि टॉलनेस ह्या कॅरेक्टरला रेसेसिव्ह असं म्हटलं जातं. कारण F1 जनरेशनमध्ये टॉलनेस इज ए सुप्रेस्ड. सो टॉलनेस इज ए डॉमिनंट ओव्हर द ड्वार्फनेस. बघा, लॉ ऑफ डॉमिनन्स हा जो लॉ आहे तो कोणत्या क्रॉसवरनं प्रूव्ह केलेला आहे? तर त्या क्रॉसचं नाव कोणतं सांगितलं? तर मोनो हायब्रिड क्रॉस. आणि मोनो हायब्रिड क्रॉस कुणाला म्हणायचं? व्हेन ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू homozygous individual considering a single pair of a contrasting character. The character which appear in F1 generation are known as a dominant character and the characters which are not appear in F1 generation are known as a recessive character. बघा, आता मी तो स्टेटमेंटही मांडलेला आहे आणि त्यानंतर एक्झाम्पलही मांडलेलं आहे. आता स्टेटमेंट बघा, या पद्धतीने तुम्ही जरी स्टेटमेंट लिहिलं तरी चालू शकेल. व्हॉट इज द लॉ ऑफ डॉमिनन्स? व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल. होमोझायगसचा अर्थ काय? की ज्याच्यामध्ये सिमिलर अलेल्स प्रेझेंट असतात अशा इंडिव्हिज्युअलला काय म्हटलं जातं सांगा? होमोझायगस. व्हेन टू homozygous individual, okay, with one or a more set of a contrasting character. आता इथे सेटचा अर्थ काय घ्यायचा आहे? की सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर और ए मोर पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आर क्रॉस्ड. मग हे जे होमोझायगस पॅरेंट आहेत त्यांच्यामध्ये आर्टिफिशियल क्रॉस म्हणून मानलं जाणार. अँड अलील, आता मी मागाशी मुले काय केलं होतं? कॅरेक्टरच्या ऐवजी द अलील्स that appear in F1 generation are known as a dominant and alleles which are not expressed in F1 generation are known as a recessive. बघा, पुन्हा एकदा स्टेटमेंट सांगते. when two homozygous individuals with one or more set of contrasting character are crossed, then the allele that appear in F1 generation are known as a dominant character and those which not appear in F1 generation are known as a recessive character. बघा, पुन्हा मी स्टेटमेंट सांगते. का स्टेटमेंट सांगते? कारण का तुम्हाला नुसतं लॉचं स्टेटमेंटसुद्धा विचारू शकते एक्झामला. When two homozygous individuals with one or a more set of contrasting character are crossed, the allele that appear in F1 are known as a dominant and those which not appear in F1 generation are known as a recessive character. ओके, आता त्यानंतर एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. एक्झाम्पलमध्ये आपण पहिली स्टेप काय मांडतो? तर फिनोटाईप. आता इथं फिनोटाईप म्हणजे दोन आपण पॅरेंट घेतलेले आहेत, पण ते पॅरेंट कसे आहेत? होमोझायगस आहेत का हेटेरोझायगस आहेत? तर ते पॅरेंट होमोझायगस आहेत. एक जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटचं नाव काय आहे सांगा? प्युअर टॉल. अनादर जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटचं नाव काय आहे सांगा? प्युअर ड्वार्फ. आता ह्यामध्ये जिनोटाईप कोणते आपण घेतलेला आहे? कॅपिटल टी, कॅपिटल टी. आणि ड्वार्फमध्ये जिनोटाईप कोणते असणार आहेत? स्मॉल टी, स्मॉल टी. आता गॅमेट्स ते आपण आपल्याला गॅमेट काढायचे आहे. आता कॅपिटल टी मधला आपण एक गॅमेट कोणता घेतो? कॅपिटल टी. स्मॉल टी मधला गॅमेट कोणता असणार सांगा? स्मॉल टी. आता ह्या गॅमेटचं जेव्हा युनियन होणार
तेव्हा F1 जनरेशनमध्ये आपल्याला ऑब्टेनिंग कुणाचं होणार तर हायब्रिड टॉल. पण हा हायब्रिड टॉल म्हणजे तो सुरुवातीला कोण आहे तर हा F1 हायब्रिड आहे. पण हा F1 हायब्रिड बनवणं कसं आहे तर टॉल आहे. का टॉल आहे तर ह्यामध्ये कॅपिटल टी हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे टॉलनेससाठी आणि स्मॉल टी हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे वाढवण्यासाठी. पण कॅपिटल टी हा डॉमिनंट आहे. कुणावर डॉमिनंट आहे तर डार्कनेसवर डॉमिनंट आहे. त्यामुळे F1 जनरेशनमध्ये जे F1 हायब्रिड फॉर्म झाले आहेत ते हायब्रिड टॉल जरी असले तरी त्यांच्यामध्ये कोणतं कॅरेक्टर हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे तर टॉलनेस हे कॅरेक्टर डॉमिनंट आहे. कोणत्या कॅरेक्टरवर ते डॉमिनंट आहे तर ड्वार्फनेस ह्या रेसेसिव्ह कॅरेक्टरवर ते डॉमिनंट आहे. आणि म्हणूनच टॉलनेस ह्या कॅरेक्टरला काय म्हटलं जाणार असेल का डॉमिनंट कॅरेक्टर. का डॉमिनंट म्हटलं जातं बिकॉज इट ॲपियर इन F1 जनरेशन. आणि ड्वार्फनेस जे आहे ते रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. का रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे कारण इथं हायब्रिड टॉल जरी असला तरी त्यामध्ये टॉलनेस हा डॉमिनंट आहे. कोणत्या कॅरेक्टरवर तर ड्वार्फनेस ह्या रेसेसिव्ह कॅरेक्टरवर. आणि मग इथं F1 जनरेशनपर्यंतच बाळांनो तुम्ही लॉ प्रूव्ह करताना फक्त F1 जनरेशनपर्यंतच रिप्रेझेंटेशन करायचं आहे. पुन्हा कॅपिटल टी स्मॉल टी ह्याचं सेल्फिंग करायचं नाही. ते सेल्फिंग आपण कशामध्ये दाखवणार आहोत तर मोनो हायब्रिड क्रॉसमध्ये. ओके. आणि लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये ऑब्टेन झालेले आहेत असे कॅरेक्टर डॉमिनंट असतात आणि जे F1मध्ये ॲपियर झालेले नाहीत असे कॅरेक्टर रेसेसिव्ह आहेत. त्यामुळे इथं फिनोटायपिक रेशो जिनोटायपिक रेशो याचा उल्लेखसुद्धा करायचा नाही. इथं फक्त आपल्याला काय सांगायचं आहे काय सजेस्ट करायचं आहे की डॉमिनंट कॅरेक्टर म्हणजे काय आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय. द अलील दॅट ॲपियर इन F1 जनरेशन आर नोन ॲज ए डॉमिनंट कॅरेक्टर अँड द अलील विच आर नॉट ॲपियर इन F1 जनरेशन आर नोन ॲज ए रेसेसिव्ह कॅरेक्टर. बघा मग स्टेटमेंट काय आहे क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू homozygous individual with one or a more set of contrasting character, then the alleles that appear in F1 generation are known as a dominant character and the alleles not appear in F1 generation are known as a recessive character. एक्झाम्पल बघा फिनोटाईपमध्ये आपण दोन पॅरेंट लिहिलेले आहेत. एक पॅरेंट आहे तो प्युअर टॉल आहे. दुसरा जो पॅरेंट आहे तो प्युअर ड्वार्फ आहे. जिनोटाईप त्यांचे काय असणार कॅपिटल टी कॅपिटल टी. ड्वार्फनेसचे जिनोटाईप कोणते असणार स्मॉल टी. गॅमेट काय असणार कॅपिटल टी स्मॉल टी. F1 जनरेशनमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी. आणि मग टॉलनेस हा डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि ड्वार्फनेस हा रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आणि तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला व्हाय टॉलनेस इज डॉमिनंट कॅरेक्टर बिकॉज टॉलनेस ॲपियर इन ए F1 जनरेशन सो इट इज कॉल्ड ॲज ए डॉमिनंट कॅरेक्टर अँड dwarfness is not appear in F1 generation so it is called as a recessive character. बघा लॉ ऑफ डॉमिनन्स आपण कशावरनं प्रूव्ह केलेला आहे कोणत्या क्रॉसवरनं प्रूव्ह केलेला आहे मोनो हायब्रिड क्रॉस. आणि तिसरा जो लॉ आहे लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा मात्र जो लॉ आहे तो डाय हायब्रिड क्रॉसवरनं प्रूव्ह केलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या स्टडी करताना पहिल्यांदा मोनो हायब्रिड क्रॉसचा स्टडी करायचा त्यानंतर लॉ ऑफ डॉमिनन्सचं त्यानंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि नंतर मग डाय हायब्रिड क्रॉस आणि डाय हायब्रिड क्रॉसमधून मग फिनोटायपिक जिनोटायपिक रेशो ऑब्टेन करायचे आणि मग ह्या डाय हायब्रिड क्रॉसवरनं थर्ड जो लॉ आहे लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा प्रूव्ह करायचा. बघा पुन्हा एकदा स्टेटमेंट सांगते when two homozygous individual with one or a more set of a contrasting character are crossed, the allele that appear in F1 generation are known as a dominant character and the allele which are not appear in F1 generation are known as a recessive character. फिनोटाइपमध्ये एक पॅरेंट आहे तो प्युअर टॉल आहे दुसरा जो पॅरेंट आहे तो प्युअर ड्वार्फ आहे. जिनोटाइपमध्ये कॅपिटल टी त्यानंतर ड्वार्फ
स्मॉल टी. मग त्यांचे गॅमेट कसे पडायचे, कॅपिटल टी स्मॉल टी. त्यांचं युनियन झाल्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी. F1 जनरेशन ऑप्टेन होणार. या F1 जनरेशनमधून जे F1 हायब्रिड मिळणार ते सगळे हायब्रिड टॉल असणार आहे. म्हणजे ह्या F1 जनरेशनमध्ये टॉलनेस हे कॅरेक्टर डॉमिनंट आहे. टॉलनेस हे कॅरेक्टर ॲपियर झालेलं आहे, त्यामुळे हे कॅरेक्टर डॉमिनंट आहे. आणि ड्वार्फनेस हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे बिकॉज इट नॉट ॲपियर इन ए F1 जनरेशन. सो इट इज कॉल्ड ॲज ए रिसेसिव्ह कॅरेक्टर. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरला मेंडेलचा फर्स्ट लॉ आपण बघितलेला आहे. त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. ह्यामध्ये एवढंच लक्षात घ्या की डॉमिनंट कॅरेक्टर म्हणजे काय, रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय, आणि जो क्रॉस घडवून आणायचा आहे तो होमोझायगस इंडिव्हिज्युअल क्रॉसमध्ये होमोझायगस इंडिव्हिज्युअलमध्ये हा क्रॉस घडवून आणायचा आहे विथ वन ऑर ए मोर सेट ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आणि त्याप्रमाणे मग दोन पॅरेंट घ्यायचे, त्यांचे जिनोटाईप, त्यांचे गॅमेट काढायचे, F1 जनरेशन काढायचे. F1 जनरेशनमध्ये F1 हायब्रिड जे दाखवणार त्यामध्ये मग त्यांच्यामध्ये कोणतं कॅरेक्टर डॉमिनंट आहे, कोणतं कॅरेक्टर रेसेसिव्ह आहे, एवढं फक्त शेवटचं लास्ट सेंटेन्स घ्यायचं आणि मग मोनो हायब्रिड क्रॉसवरनं हा लॉ प्रूव्ह करायचा. ओके. तर आता नेक्स्ट लेक्चर आपण बघणार आहोत सेकंड लॉ म्हणजे लॉ ऑफ द सेग्रेगेशन. आता ह्या लॉची स्टेटमेंट आणि लॉचं एक्झाम्पलची प्रिपरेशन मात्र सर्वांनी चांगलं करा. थँक्यू वॉचिंग दिस व्हिडिओ.